महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे। रोहित पवार यांच्या बारामती अग्रो या कंपनीने खरेदी केलेल्या कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीने जप्त केला आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईडीची ही सर्वात मोठी कारवाई आहे। ईडीने शिखर बँक घोटाळा प्रकरणी ही कारवाई केली आहे। या प्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून ईडीची कारवाई सुरू होती। ईडीने या प्रकरणी अनेक ठिकाणी छापेमारी देखील केली। त्यानंतर आता कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त करण्याची कारवाई करण्यात आली। ईडीने जप्त केलेल्या कारखान्याची किंमत ही 50 कोटी 20 लाख इतकी आहे। या प्रकरणी 161 एकर जमीन ईडीकडून जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणात सर्वात आधी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता। या प्रकरणात राष्ट्रवादीचे अनेक नेते आरोपी बनवण्यात आले होते। रोहित पवार यांची सुद्धा जवळपास 3 दिवस चौकशी झाली होती। सर्व कागदपत्राची पडताळणी करण्यात आल्यानंतर ईडीकडून कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त करण्यात आला आहे।